नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या ओंकार कॉम्प्युटर या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी मराठी 30 या विषयाचे लेटर पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे तुम्हाला डाव्या बाजूला क्वेश्चन पेपर आणि उजव्या बाजूला आन्सर शीट दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण लेटर टाइप करून घ्यायचे आहे। सुरुवातीला कंपनीचे जे नाव आहे ते टाइप करताना कॅपिटल मध्ये टाइप करायचे आहे। त्यानंतर डाव्या बाजूला पूर्ण लेटर टाइप करून घ्या। रेफरन्स आणि डेट हे टाइप करत असताना एकही स्पेस द्यायचा नाही, तो स्पेस न देताच टाइप करा। आणि त्यामध्ये जे नंबर आहेत मराठी नंबर ते वरील कीबोर्डचा वापर करा। नंबर टाइप करताना न्यूमरिक कीचा वापर करायचा नाही, मराठीमध्ये रेग्युलर कीचा वापर करा। संपूर्ण लेटर टाइप करून झाल्यानंतर जिथे जिथे आपल्याला एंटर द्यायचे ते पहिले एंटर देऊन घ्यायचे। म्हणजे कंपनीच्या ऍड्रेस नंतर एक एंटर आहे, त्याच्यानंतर दिनांक नंतर आपल्याला एक एंटर, प्रतीचा जो आहे त्याच्यानंतर एक एंटर आहे प्रतीच्या ऍड्रेस नंतर, संदर्भ नंतर एंटर आणि आपला विश्वासूला 2 एंटर आहेत। म्हणजे असे एकूण वरती 4 एंटर आणि खाली 2 असे संपूर्ण लेटर मध्ये तुम्हाला 6 एंटर आहेत। एक्स्ट्रा एंटर मारायचा नाही। नंतर कंपनीचे नाव सिलेक्ट करून त्याला बोल्ड अंडरलाईन करायचं आहे। नंतर त्याचा दोन्ही कंपनीचं नाव आणि ऍड्रेस सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। दिनांक, जावक आणि क्रमांक या दोन्हींच्या मध्ये दिनांकाच्या आधी कर्सर ठेवून त्याला 3 टॅब द्यायचे आहेत। 3 किंवा 4 टॅब दिले तरी चालते। प्रतीला काहीही तिथे चेंज करायचं नाही, ते प्रती आणि प्रतीचा ऍड्रेस जो आहे तो तसाच ठेवायचा आहे। विषयला 2 टॅब आहेत, संदर्भाला 2 टॅब आहेत। विषय आणि संदर्भ हे दोन्हीही बोल्ड करून घ्यायचे आहेत, त्याला अंडरलाईन नाही। नंतर पॅरेग्राफ मध्ये महोदय नंतर जो पॅरेग्राफ आहे तो आपल्याला तिथे टॅब द्यायचा आहे। जिथे जिथे तुमचा नवीन पॅरेग्राफ चालू होतो आहे तिथे टॅब द्यायचा आहे। कळावेला सुद्धा टॅब आहे आणि पॅरेग्राफ कळावेपर्यंत सिलेक्ट करून अलाइनमेंट त्याची जस्टिफाय करायची आहे। आणि आपला विश्वासू ते मॅनेजर हे 3.5 ला दोन्ही सिलेक्ट करायचे आणि 3.5 ला आणून सेंटर अलाइनमेंट करायची आहे। अशा प्रमाणे आपले लेटर पूर्ण झाले आहे। जर आपल्या लेटरमध्ये काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन सबमिट करायच्या आधी करून घ्यायच्या आहेत आणि मगच सबमिट करायचे आहे।